झी 24 तास एक पाऊल पुढे। ब्रेक नंतर घर स्वप्नांचं या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत। आपल्याला आपल्या घराचं स्वप्न साकार करायचं असेल तर सगळ्यात अगोदर महत्त्वाचं असतं ते घरांच्या किमती जाणून घेणं। तेव्हा एक नजर टाकूया प्रॉपर्टी रेट्सवर। घर स्वप्नांमध्ये पुन्हा वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची आणि ब्रेक नंतर जाणून घेणार आहोत वास्तुशास्त्राबद्दल वास्तुतज्ञ डॉक्टर दीपा नंदनवार यांच्याकडून। ब्रेक नंतर घर स्वप्नांचं ह्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत। वास्तुशास्त्राबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता असते। याच वास्तुशास्त्राचा उपयोग केल्यास आपली प्रगती कशी साधता येईल याबद्दल मार्गदर्शन करतायत वास्तुतज्ञ डॉक्टर दीपा नंदनवार। बरेचदा वास्तुनुसार घर बांधलेलं असतं मात्र त्या घरामध्ये अनेक प्रॉब्लेम्स असतात किंवा समस्या असतात। अशा घरांमध्ये वास्तुदोषापेक्षाही मोठा दोष म्हणजे भूमिदोष हा आढळून येतो। एक तुम्हाला घटना सांगू इच्छिते। खानदेशामध्ये मधली ही घटना आहे। एकदा त्यांनी माझ्या आर्टिकल्स वाचून मला त्यांच्याकडे व्हिजिटला बोलवलेलं होतं आणि मी जेव्हा तिथे गेली तर मला तिथे असं आढळून आलं की ते जे राहत होते त्या जागेवर पूर्वी फार स्मशान होतं तिथे, म्हणजे फार पूर्वी तिथे स्मशान होतं आणि त्या घरातल्या व्यक्तीला अतिशय असा दुर्धर असा आजार झालेला होता, तो म्हणजे कॅन्सर। त्यांनी अनेक प्रकारचे वैद्य केले, अनेक प्रकारच्या त्यांनी ट्रीटमेंट्स केल्या, पण त्यांना त्याच्यात असा सकारात्मक त्यांना जो काही प्रभाव दिसायला पाहिजे होता तो त्यांना तिथे दिसला नाही। आणि नंतर जेव्हा संपूर्ण वास्तू विजिट झाल्यानंतर मी त्यांना विचारलं की इथे स्मशान वगैरे होतं का, तर त्यांनी सांगितलं की इथे अजूनही काही अंतरावर इथे स्मशान आहे। तर अशा ठिकाणी जेव्हा लोक राहत असतात त्यावेळेला त्या घरातल्या लोकांना अनेक प्रकारचे आजार तिथे दिसून येतात। कॅन्सर असो किंवा आणखी कुठलेही असे अनभिज्ञ आजार की ज्याचा आपल्याला बिलकुल कुठलाही सुगावा लागत नाही की कुठला आजार झालाय, डायग्नोसिस होण्यामध्ये आपल्याला अनेक अडचणी येत असतात। त्यानंतर आम्ही तिथे अनेक उपाययोजना केल्या आणि उपाययोजनानंतर त्यांच्या आजारामध्ये थोडाफार बदल दिसून आला, कारण ते लोक तिथे फार पूर्वीपासून राहत होते आणि आम्ही त्यांना सरतेशेवटी हेच सांगितलं की तुम्ही इथनं जर ही जागा बदलली तर फार चांगलं होईल आणि त्यांनी तसाही प्रयत्न केला, पण आजार इतका वाढलेला होता की त्यात त्यांना पूर्णपणे यश मिळू शकलं नाही। वास्तूच्या उपायांनी आपण म्हणतो की वास्तूचा उपाय केल्यानंतर आपल्याला फायदा होतो, फायदा हा निश्चितच होतो, पण तुमचा आजार जर अगदी लास्ट मोमेंटला पोचला असेल तर तुम्ही वास्तू दुरुस्त करूनही पाहिजे तेवढाच आपल्याला फायदा होऊ शकत नाही। वेळीच जर आपण त्यावर लक्ष घातलं तर आपल्याला त्यात निश्चितच चांगला फायदा दिसून येत असतो। अशा घरांमध्ये जिथे भूमिदोष असतो तिथे स्मशान असतं, अशा घरांमध्ये अनाकलनीय घटना घडत असतात। कधी कधी मृत्यूचं थैमानही आढळतं। अशा अगदी अचानकच मृत्यूवर मृत्यू तिथे होत जात असतात। अपघातामध्ये मृत्यू होतो किंवा अनेक अशा घटना घडतात, या घटनांचा अंदाजच आपल्याला तिथे येत नाही, तर त्या ठिकाणी जमिनीमध्ये अनेक मोठ्या प्रमाणाचे दोष तिथे आढळून येतात। त्या घरामध्ये 3 मृत्यू झालेले होते। एक तर कॅन्सरचा मृत्यू हा होताच, दुसरा मुलगा त्यांचा हा अगदी सहज असा पडला, रात्री उठला आणि तो अचानकच त्याचा मृत्यू झाला। दुसऱ्या मुलाचा मृत्यू अपघातामध्ये झाला आणि त्या घरामध्ये शेवटी फक्त आई आणि वडील हे दोघच व्यक्ती तिथे उरलेले होते। अशी वास्तू घेत असताना
कुठल्याही आपण लाखो रुपये खर्च करून एखादी वास्तू घेत असतो किंवा बांधत असतो, त्यावेळेला ती जागा कशा प्रकारची आहे याची शहानिशा करून घेणं फार महत्त्वाचं असतं. कारण भूमिदोष हा सहजासहजी लक्षात येत नसतो. तो कुणातरी चांगल्या तज्ञांकडनं समजून ती जागा बघून त्यावर आपण विचार करूनच ती जागा घ्यायची असते. आता शास्त्रामध्ये सुद्धा वेगवेगळ्या जागांच्या बद्दल सांगितलं गेलेलं आहे की कोणी कोणत्या जागेवर राहायचं. 4 वर्ण आहे आणि 4 वर्णानुसार 4 वर्णातल्या लोकांनी राहायचं असतं. क्षत्रियांनी लाल भूमीवर राहायला सांगितलेलं आहे. आता आजच्या काळामध्ये हे शक्य आहे का लाल भूमीवर राहणं? लाल भूमीच का म्हटलेलं आहे? कारण लाल रंग हा उत्साहाचं प्रतीक आहे. जर हा क्षत्रिय म्हणजे युद्धाचं काम करणारा व्यक्ती आणि त्याच्या शरीरामध्ये सदैव हा जोश असायला पाहिजे आणि हा जोश लाल रंगाने वाढत असतो. मग आता लाल जमीन तर मिळणं शक्य नाही, मला काय करायचं? तर समजा जो क्षत्रिय आहे म्हणजे युद्धामध्ये काम करणारा आहे त्या व्यक्तीने लाल रंगाचा वापर जास्तीत जास्त करून त्याबद्दल जो काही गुणोत्कर्ष आहे तो वाढवायचा त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे. त्यानंतर ब्राह्मण वर्गाला पांढऱ्या भूमीमध्ये राहायला सांगितलेलं आहे. आता पांढरी भूमी आजच्या काळामध्ये आपल्याला सापडणं शक्य नाहीये. मग पांढऱ्या भूमीत राहायचं म्हणजे काय करायचं? तर पांढरी भूमी म्हणजे समाजामध्ये उत्थानाचं काम करणारा व्यक्ती जो समाजातल्या लोकांना उपदेश करतो. त्यात शिक्षक वर्ग सुद्धा येतो, आमदार खासदार सुद्धा हे येतात. तर या लोकांनी पांढऱ्या भूमीत राहणं शक्य नाही म्हणून पांढऱ्या रंगाचा जास्तीत जास्त वापर करून त्याबद्दल गुणोत्कर्ष करता येतो. आता वैश्यांनी म्हणजे व्यापार करणाऱ्या व्यक्तींनी पिवळ्या भूमीत राहायला पाहिजे असं म्हटलेलं आहे. हेही शक्य नाही आजच्या काळानुसार. मग त्यांनी काय करायला पाहिजे? तर त्यांच्या घरामध्ये जास्तीत जास्त पिवळ्या रंगाचा वापर करायला पाहिजे, पिवळ्या रंगाचे कपडे वापरायला पाहिजे. आणि पिवळ्या रंगामुळे स्थैर्य हे वाढत असतं, त्यामुळे त्यांच्यामध्ये निर्णय क्षमता वाढत असते. व्यापार म्हटलं की फायदा तोटा या दोन्ही गोष्टींचा संबंध असतो. प्रसंगी त्याला फायदाही होईल, एखाद्या वेळेला त्याला नुकसानही होईल. आणि नुकसान जर झालं तर तो खचून जाणार नाही याची त्याच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होईल आणि तो पुढे हा विचार करेल, ठीक आहे आज माझं नुकसान झालं तर झाले पण पुढे नुकसान होणार नाही त्याबद्दल तो साशंक राहणार नाही आणि आलेल्या प्रत्येक घटनेला तो सहजतेने सामोरे जाऊ शकतो. वास्तुशास्त्रानुसार बांधलेल्या घरामध्ये हाच एक फायदा असतो की वाईट घटना होणार नाही असं नाही. वाईट घटना घडल्याही किंवा कुठल्या वाईट समस्या जरी त्याच्या समोर आल्या तरीही तो त्या येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला सहजतेने पुढे जाऊ शकतो आणि त्यातनं खूप मोठ्या समस्येतून तो वाचणार असतो. समजा एखाद्याचा अपघात झाला तर त्याचा पाय तुटणार असेल तर थोडं खरचटण्यावर जाईल, त्याचा पाय तुटण्यापासून निश्चितच तो वाचेल. या प्रकारे वास्तुशास्त्रानुसार बांधलेल्या घरामध्ये आपल्याला अगदी कळत न कळत खूप सकारात्मक असे फायदे होत असतात. आणि म्हणूनच आजच्या काळामध्ये वास्तुशास्त्राची गरज ही अतिशय महत्त्वाची ठरलेली आहे आणि लोकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आज वास्तुशास्त्राबद्दल जागरूकता निर्माण होत आहे. घर स्वप्नांमध्ये आता वेळ झाली ती तुमचा निरोप घेण्याची. पुढच्या भागात पुन्हा भेटू स्वप्नातल्या घर साकारणाऱ्या नवनव्या संकल्पना घेऊन. तेव्हा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा 24तास.com आणि लाईक करा facebook.com/zee24तास. नमस्कार. झी 24 तास, एक पाऊल पुढे.